इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी वसुली करणे बाकी होते। त्यासाठी महापालिका वेळोवेळी अभय योजना राबवत होती। मात्र शहरातील नागरिकांनी पालिकेला पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे पालिका आयुक्त मनीषा आवाळे यांनी यापुढे कोणतीही अभय योजना लागणार नाही असे निर्देश दिले होते आणि ज्यांची मालमत्ता कराची थकबाकी विलंबित आहे त्यांच्या मालमत्तेवर कारवाई करत मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मनीषा शेवाळे यांनी दिले होते। मात्र त्यानंतर आमदार कुमार आयलानी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात बैठक झाल्यानंतर शहरात अंतिम अभय योजना लागू करण्याचे निश्चित झाले होते। त्यानंतर शहरात आता 3 टप्प्यात अभय योजना लागू करण्यात आली आहे। या अभय योजनेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली असून 24 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत 100% दंड माफ होणार आहे। त्यानंतर 7 मार्च ते 12 मार्चपर्यंत 75% दंड माफ होणार आहे आणि शेवटच्या टप्प्यात 13 मार्च ते 18 मार्चपर्यंत 50% दंड माफ होणार आहे। शहरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची वसुली करणे बाकी होते। मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवली होती। मालमत्ताधारकांनी या अंतिम अभय योजनेचा लाभ घेत आपली थकबाकी भरून शहराच्या विकासासाठी आपला हातभार लावावा। तसेच या अंतिम अभय योजनेचा लाभ घेत आपली विलंब शासकीय माफ करत आपली थकबाकी भरावी आणि आपल्या मालमत्तेवर कारवाई होण्यापासून वाचावे असे आवाहन करनिर्धारक आणि संकलन अधिकारी नीलम कदम यांनी केले आहे। नमस्कार। उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री गवस सर, उपायुक्त मॅडम मोटघरे मॅडम, सहाय्यक आयुक्त अजय साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम अभय योजना 2024-25 दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे। ही अभय योजना 3 टप्प्यात असणार आहे। 24 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत 100% विलंब शास्ती माफ होणार आहे। त्याच्यानंतर 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत 75% विलंब शास्ती माफ होणार आहे। त्याच्यानंतर 13 मार्च ते 18 मार्च पर्यंत 50% विलंब शास्ती माफ होणार आहे। टार्गेट आहे ते तर संपूर्ण कर वसूल झाला पाहिजे। मालमत्ता कराची जेवढी थकबाकी आहे ती संपूर्ण वसूल झाली पाहिजे, हे आमचं टार्गेट आहे। परंतु त्यामध्ये आता माझं ऍक्च्युली माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही जी अभय योजना आहे ही अंतिम अभय योजना असणार आहे। यानंतर भविष्यात कुठलीही अभय योजना लागू होणार नाही याची ऍक्च्युली सर्व नगरवासियांनी थोडीशी नोंद घ्यावी। त्यामुळे महापालिकेतर्फे आणि मालमत्ता कर विभागातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण उल्हासनगर शहरवासी असल्याचे आपलं दायित्व पूर्ण करून शहराच्या विकासासाठी हातभार लावायचा आहे। दिनांक आता तुम्ही जे म्हणालात की आमचा जर का जो काही टार्गेट आहे, जो मालमत्ता कर भरणा जेवढा वसुली व्हायला पाहिजे ती जर का नाही झाली, 18 मार्च पर्यंत नाही झाली, तर उर्वरित जे थकबाकीदार आहेत, ज्यांनी मालमत्ता कराचा भरणा नाही केलेला आहे, त्यांच्यासाठी आपण एक विशेष वसुली मोहीम हाती घेणार आहोत। त्या सर्व थकबाकीदारांवरती जप्ती, अटकावणी यासोबत आता माननीय आयुक्त मॅडम यांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम शास्ती ज्या मालमत्ताधारकांची असणार आहे त्या मालमत्ताधारकांसाठी मॅडमच्या आदेशानुसार आपण अनधिकृत बांधकामाबाबत त्यांची कारवाई करण्यात येईल आणि ती कारवाई थोडीशी सगळ्यांसाठी अप्रिय असू शकते। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अभय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन या सर्व अप्रिय ज्या काही कारवाया आहेत ह्या टाळाव्यात आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विकासाला हातभार लावा। त्यावरती मी सांगितल्याप्रमाणे कसं आहे की आपलं उल्हासनगर शहर हे ऍक्च्युली एक आपण म्हणतो 70% आता डीपी प्लॅन अद्यापर्यंत आपला मंजूर नसल्यामुळे 70% एक अनधिकृत याच्यामध्येच आपण पकडले जातो। तर त्या अनुषंगाने जर का आता कारवाई करायचीच म्हटली तर जर का लाखोचा भरणा आहे किंवा हजारांचा भरणा आहे, आमच्यासाठी थकबाकीदारच असतो आणि त्याच्यासाठी कुठलंही बायफर्गेशन न ठेवता जेवढे थकबाकीदार असतील त्यांच्यावरती सर्वांवरती आम्ही सेम कारवाई करणार आहोत। त्यामुळे कारवाई एकच असणार आहे की आता जप्ती, अटकावणीसाठी जर का अटकावणी एवढ्या सगळ्या प्रक्रिया करून देखील थकबाकीदार विशेष आपल्याला रिस्पॉन्स देत नसतील, महापालिकेला आम्हाला प्रतिसाद देत नसतील, तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती अनधिकृत जी काही बांधकामांवरती कारवाई केली जाते ती डेफिनेटली त्यांच्यावरती करण्यात येईल। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माननीय आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे ही अभय योजना अंतिम असणार आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न मालमत्ता कर विभागाचा तसेच महापालिकेचा प्रयत्न हाच असणार आहे की जितकं जास्तीत जास्त आपण